एका अजरामर अभिनेत्रीचा प्रेरणादायी प्रवास, बेबी फरीदा ते फरीदा दादी. हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन विश्वात काही कलाकार असे असतात की त्यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकतो. अशीच एक अभिनेत्री म्हणजे फरीदा जलाल. जुन्या पिढीला त्या बेबी फरीदा म्हणून परिचित आहेत, तर नव्या पिढीसाठी त्या प्रेमळ फरीदा दादी आहेत. 8 जून 1952 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या फरीदा यांचे आयुष्य संघर्ष, यश, स्वप्ने, कुटुंब आणि अभिनयावरील निष्ठा यांचा सुंदर संगम आहे. बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक विश्वासार्ह सहाय्यक अभिनेत्रींपैकी एक म्हणून विकसित झाला. काही काळ त्यांनी अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, पण नंतर दूरदर्शनवर दमदार पुनरागमन करत त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. बालपण आणि कुटुंब. मुंबईच्या एका सामान्य कुटुंबात फरीदा यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात अभिनयाची नैसर्गिक प्रतिभा होती. त्या काळात चित्रपटसृष्टीत बालकलाकारांना मोठी मागणी होती आणि फरीदा लवकरच या विश्वाचा भाग बनल्या. विशेष म्हणजे फक्त फरीदा नव्हे, तर त्यांच्या काही भावंडांनीही बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब त्या काळात चित्रपटसृष्टीत चांगलेच परिचित झाले होते. बेबी फरीदाची लोकप्रियता. 1960च्या दशकात बेबी फरीदा हे नाव प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. निरागस चेहरा, सहज अभिनय आणि भावनिक प्रसंगांमधील प्रभावी सादरीकरण यामुळे त्या इतर बालकलाकारांपेक्षा वेगळ्या ठरल्या. निर्माते आणि दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक असत. हळूहळू या त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय बाल अभिनेत्रींपैकी एक बनल्या. एका स्पर्धेने बदलले आयुष्य. 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरने एक मोठी टॅलेंट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये 3 नावे विशेष चर्चेत आली: राजेश खन्ना, सुभाष घाई आणि फरीदा जलाल. याच स्पर्धेने फरीदा यांच्या आयुष्याला नवे वळण दिले आणि त्यांच्यासाठी चित्रपटसृष्टीची मोठी दारे खुली झाली. चित्रपटांमधील सुरुवात. स्पर्धेनंतर त्यांना मोठ्या चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली. त्यांच्या सुरुवातीच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये आराधना, गोपी, परस या चित्रपटांचा समावेश होतो. विशेषतः आराधना चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात त्यांना राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. जरी त्या पारंपरिक अर्थाने मोठ्या नायिका बनल्या नाहीत, तरी त्यांनी एक प्रभावी चरित्र अभिनेत्री म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रत्येक सुपरस्टारची आवडती सहकलाकार. 1970 आणि 80च्या दशकात फरीदा जलाल यांनी जवळपास प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले. त्यामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, ऋषी कपूर, विनोद खन्ना, राजेश खन्ना यांचा समावेश होता. बहीण, मैत्रीण, पत्नी किंवा कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींच्या भूमिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारल्या की छोटा रोलही प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला. पुरस्कार आणि गौरव. दीर्घ कारकिर्दीत फरीदा जलाल यांनी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले. त्यांना अनेक वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार त्यांच्या लोकप्रियतेबरोबरच त्यांच्या अभिनय कौशल्याचाही पुरावा होते. शिक्षणाचे स्वप्न. फार कमी लोकांना माहिती आहे की फरीदा यांचे एक वेगळे स्वप्न होते. त्या फक्त अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाव्यात असे त्यांना वाटत नव्हते. त्यांना उच्च शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करायचे होते. याच कारणामुळे त्यांनी काही काळ अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिक्षण आणि व्यक्तिगत आयुष्याकडे अधिक लक्ष दिले. मात्र नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवले होते. लग्न आणि कौटुंबिक जीवन. फरीदा जलाल यांनी तबरेज बर्मावर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले. त्यांना एक मुलगाही आहे. या काळात त्या चित्रपटसृष्टीपासून बऱ्याच अंशी दूर राहिल्या आणि एक सामान्य गृहिणीप्रमाणे आयुष्य जगल्या. दुसऱ्या इनिंग्सची सुरुवात. असे म्हटले जाते की दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी त्यांना पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्राशी जोडून राहण्याचा सल्ला दिला. हळूहळू त्या पुन्हा इंडस्ट्रीशी जोडल्या गेल्या आणि नंतर त्यांना अभिनयाच्या ऑफर्सही मिळू लागल्या. त्यांनी या संधी स्वीकारल्या आणि त्यांच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली. दूरदर्शनवरील दमदार पुनरागमन. 1990 आणि 2000च्या दशकात फरीदा जलाल दूरदर्शनवर झळकू लागल्या. त्यांच्या सोजव व्यक्तिमत्वाने, प्रेमळ हास्याने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. काही काळातच त्या भारतीय दूरदर्शनवरील सर्वाधिक लोकप्रिय आई आणि आजींपैकी एक बनल्या. प्रेक्षक त्यांना प्रेमाने फरीदा दादी म्हणू लागले.
शाहरुख खानच्या चित्रपटांमधील प्रेमळ आई. फरीदा जलाल यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली. त्यामध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है या चित्रपटांचा समावेश होतो. विशेषतः शाहरुख खानच्या आईच्या भूमिकात त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप भावला. 3 इडियट्समधील स्मरणीय भूमिका. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटात त्यांनी फरहान कुरेशीच्या आईची भूमिका साकारली. भूमिका लहान असली तरी त्यांनी आपल्या अभिनयाने ती लक्षात राहील अशी बनवली. या चित्रपटामुळे नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही फरीदा जलाल यांची नव्याने ओळख झाली. फरीदा जलाल यांच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा स्वाभाविक अभिनय. ते अभिनय करत आहेत असे कधीच वाटत नाही. ते जणू ती भूमिका जगत असतात. आई, बहीण, आजी किंवा शेजारीण, प्रत्येक भूमिकेत त्या खऱ्या वाटतात. म्हणूनच 5 दशकांहून अधिक काळ त्या प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. आज फरीदा जलाल या भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक आदरणीय अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. बालकलाकार, यशस्वी चरित्र अभिनेत्री, गृहिणी आणि नंतर दूरदर्शनवरील सर्वाधिक लोकप्रिय दादी असा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मित्रांनो, फरीदा जलाल यांची कहाणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते. जीवनात कोणतीही गोष्ट कायमची संपत नसते. योग्य वेळ आल्यावर नव्याने सुरुवात करता येते. एक काळ असा होता की त्यांनी अभिनयाला अलविदा म्हटले होते. अनेकांना वाटलं त्यांचा चित्रपट प्रवास संपला, पण नशिबाने त्यांना दुसरी संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोनं केलं. परिणामी बेबी फरीदा, फरीदा जलाल आणि फरीदा दादी ही तिन्ही नावे भारतीय मनोरंजन विश्वात कायमची अजरामर झाली. 8 जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांनी आपल्या अभिनयातून कोट्यावधी प्रेक्षकांना आनंद, भावना आणि अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. त्यांच्या कलाकृती आणि योगदानाचे स्मरण भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन विश्व कायम ठेवील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा फरीदा जलाल यांची तुमची सर्वात आवडती भूमिका कोणती.